तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या इंग्लिशच्या क्लासमध्ये, ज्या ठिकाणी आपण आजच्या विषयात आर्टिकल्स घेणार आहोत. आर्टिकल्स बऱ्याच लोकांना माहिती आहे, उपपदे म्हणतात त्याला मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये जे आर्टिकल्स आहेत त्याचा वापर कसा होतो ते आज आपल्याला पाहायचं आहे. तर महत्त्वाचं मला हे सांगायचं होतं की हा व्लॉग जो बनवला आहे मी, हा फक्त मराठी मीडियमसाठीच आहे किंवा कुठच्याही वर्णकिलो मीडियमसाठी आहे. कारण काय होतं आहे की हा जेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तेवढे लोक इंग्रजी शिकतील आणि बोलतील देखील. तर माझी इच्छा आहे जे कोणी व्ह्यूअर्स आहेत त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मराठी माध्यमात असलेल्या मुलांना पाठवा, त्यांचं इंग्लिश चांगलं करा. 31 सेशन्स आहेत, मी सांगतो डेफिनेटली तुमचं इंग्लिश खूप चांगलं होईल याची खात्री मी तुम्हाला देतो. पण 31 सेशन्स तुम्ही सिन्सिअरली फॉलो करा, तुम्हाला तुमच्या इंग्लिशमधला फरक नक्की जाणवेल. तर मला हेच सांगायचं आहे की ज्या कोणी गृहिणी आहेत, जे कोणी वयस्कर लोक आहेत, ज्यांना इंग्लिश आपलं खरंच चांगलं करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा ब्लॉग खरंच उपयोगी पडेल. तर कृपया तुम्हाला सगळ्या व्ह्यूअर्सना माझी हीच विनंती की जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त लोक इंग्रजी शिकतील आणि महाराष्ट्र पूर्ण संपन्न होईल इंग्लिशमध्ये. तर चला माझ्यासोबत आपण आर्टिकल्स बघूया काय असतात. आर्टिकल्स मराठीमध्ये उपपदे. हे बऱ्याच लोकांना मराठीमध्ये पण काय असतं ते देखील माहीत नसेल, पण त्याला मराठीमध्ये आपण उपपदे म्हणतो. आर्टिकल्स जे आपण पाहिले असतील ते हे आहेत. हे अँड द हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पण याचा वापर कसा होतो हा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण की याचा वापर बऱ्याच लोकांना आजही, म्हणजे मी ज्या क्लासमध्ये शिकवायला होतो संकल्प क्लासेसमध्ये, त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमची पण मुलं यायची, पण त्यांना ह्याचा वापर तेवढा यायचा नाही. तर आपण या ठिकाणी हे शिकू आणि आपलं इंग्लिश अजून मजबूत करू. ही जस्ट सुरुवात आहे मित्रांनो, ही जस्ट सुरुवात आहे. जास्तीत जास्त लोकांना पोचवा, म्हणजे जास्तीत जास्त लोक हे सगळे अटेंड करू शकतात. ए अँड द हे नामाच्या सुरुवातीला वापरतात. आता जे नाम असतं ते दोन प्रकारचं असतं, म्हणजे मी ते कलेक्टिव्ह नाउन्स याच्यामध्ये जात नाही. सिम्पल आपण सोप्या भाषेत शिकणार आहोत इंग्लिश आणि सोप्या भाषेतच बोलायचं इंग्लिश. तर त्याच्यासाठी नाउन जे आहे, नाउन म्हणजे नाम, कुठची वस्तू, कुठची गोष्ट जी तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहू शकता त्याला आपण नाउन म्हणतो, नाम म्हणतो. तर ते दोन प्रकार. एक आहे सिंग्युलर, तर दुसरं आहे प्लुरल. सिंग्युलर नाम म्हणजे एकवचनी नाम, प्लुरल म्हणजे अनेकवचनी. सोपं आहे, काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. एकवचनी, एकाला आपण एकवचनी म्हणतो, अनेकला आपण अनेकवचनी म्हणतो. मराठीमध्ये खूप सोपं आहे. इंग्लिशमध्ये त्याला सिंगलला सिंग्युलर म्हणतात आणि प्लुरलला प्लुरल म्हणतात. तर आपण पाहूया सिंग्युलरमध्ये आपण काय वापरतो. तर सिंग्युलरमध्ये आपण ए आणि अँड हा आर्टिकल वापरतो नामाच्या सुरुवातीला. आलं लक्षात? ए आणि अँड. पहा, ए आणि अँड. तर हा लागतो फक्त एकवचनी नामाला. आपण सुरू करू, समजून घेऊन हे पाहून घ्या तुम्ही. ए आणि अँड हा सिंग्युलरला आणि प्लुरलला आपण वापरतो द. एकवचनी नामाला ए आणि अँड, अनेकवचनी नामाला द. अनेकवचनी नामाला इंग्रजीमध्ये प्लुरल म्हणतात आणि एकवचनी नामाला आपण सिंग्युलर म्हणतो. तर ही नाऊनची सुरुवात आहे. जरा एकदा आपल्या व्ह्यूअर्सना दाखवूया आर्टिकल्स काय आहेत. ए अँड द नाऊन दोन प्रकारचे, सिंग्युलर आणि प्लुरल. एकवचनी, अनेकवचनी. एकवचनाला एकवचनी नामालाच
ए आणि ॲन हा आर्टिकल वापरतात. कशा रीतीने वापरतोय मी दाखवतो, पण हे फक्त एकदा तुमच्या नजरेखालून जाऊ दे, म्हणजे आपण पुढचं पाऊल सुरू करू. तर मी म्हटलं एकवचनी नामाला म्हणजे सिंग्युलर नाउन आपण वापरतो ए किंवा ॲन. कधी वापरायचं, कसं वापरायचं ते समजून घ्या, फार महत्त्वाचं आहे. फरक खूप डिफरन्शिएट होतो इंग्लिशमध्ये, पण आपल्याला कधी कधी ते कळत नाही. तर आता त्याची सुरुवात आपण करू. जे तुम्ही काही मिस केलं आहे तुमच्या शाळेच्या आयुष्यात ते आता आपण इथे पुन्हा एकदा घेऊया. या ए ॲन. आपण एक्झाम्पल घेऊया मँगो. मँगो जेव्हा आपण इंग्लिशमध्ये मँगो म्हणतो तर किती वचनी हे आपल्याला कळणं फार आवश्यक असतं, कारण नुसतं मँगो लिहून आपल्याला कळत नाही त्याचं वचन काय आहे. तर ह्याला आपण अ मँगो म्हणतो. काय म्हणतो? अ मँगो. कारण की हा एकवचनी, स्वतः नामामध्ये पण एकवचनी वाटतोय आणि आर्टिकल ए लागला म्हणजे हा नाम हा एकवचनी आहे. आता ज्यावेळेस एखादं ॲन बद्दल आता आपण समजून घेऊ मित्रांनो. ॲनमध्ये जेव्हा नामाचा उच्चार हा अने होतो, लक्षात घ्या मित्रांनो, फार महत्त्वाचं आहे. एखाद्या नामाचा उच्चार जर अने होतो तर आणि तर एकवचनी नामाचा उच्चार म्हणतोय मी. एकवचनी नामाचा उच्चार जर अने होतो तर फक्त आणि फक्त त्याला ॲन हा आर्टिकल वापरतात. बघा पुन्हा एकदा. ॲन, ॲपल. हा ॲपल आहे एकवचनी. ॲन ॲपल. आपण एकवचनी नामाला ॲन वापरलं का? त्याचा उच्चार काय आहे? अ, ॲपल म्हणून. दुसरं आपण एक्झाम्पल घेऊया. ॲन एलिफंट. काय उच्चार होतोय? ॲन एलिफंट. एलिफंट. ए आला म्हणून इथे आपण एकवचनी नामाच्या सुरुवातीला ॲन वापरला. पण हाच ॲपल जर अनेकवचनी असेल, हा झाला ॲपल्स, मग ह्याला आर्टिकल लागतो द. पण जेव्हा उच्चार करतो तेव्हा याला आपण म्हणतो दी ॲपल्स. लक्षात घ्या मित्रांनो, उच्चार पण फार महत्त्वाचा आहे. ए ॲन द असे 3 आर्टिकल्स आहेत. ए आणि ॲन हा आपण एकवचनी नामाला वापरतो. ए तर तुम्ही पाहिलं, अ मँगो, अ कॅट, अ डॉग, अशा प्रकारे आपण वापरतो. आणि ॲन आपण जेव्हा उच्चार, पुन्हा एकदा सांगतो, बऱ्याच शाळेमध्ये असं शिकवलं जातं की ज्या नामाची सुरुवात AEIOU ने होते, काय शिकवलं जातं ते एकदा पहा शाळेमध्ये. ॲनचा वापर कधी होतो? AEIOU या स्वरांनी होत असेल तरच आपण ॲन हा आर्टिकल वापरतो. हे चुकीचं आहे. हे शिकवणं खरंच चुकीचं आहे. त्यामुळे आपण मिसगाईड होतो आणि आपण बऱ्याच मिस्टेक्स करतो. मी त्याचे छोटे मोठे एक्झाम्पल्स येईन, पण मी जे बोललो आहे की एखाद्या एकवचनी नामाची सुरुवात ही AEIOU नका कन्सिडर करू. त्याचा उच्चार हा जर अने होत असेल, ह्याचा पण उच्चार तुम्ही बघा ना, AEIOU ला आपण नाही म्हणू शकत. हा य झाला, आलं लक्षात. पण त्या यूचा उच्चार जेव्हा अ होतो त्यावेळेसच आपण ॲन हा आर्टिकल वापरतो. आपण हे पाहू. ॲन ॲपल, ॲन एलिफंट. पण जेव्हा अनेक वचन होतं तेव्हा या मँगोचं आपण, मी पुन्हा एकदा दाखवतो, पुन्हा एकदा पहा. अ मँगो सिंग्युलर असेल, अ मँगो. अनेक वचन असेल तर द मँगोज.
बघा अनेक वचनाला द, एकदम फरक तुम्हाला लगेच कळेल की काय फरक आहे इंग्रजी भाषेमध्ये. एक वचनी नाम कळतं तसं अनेक वचनी नाम सुद्धा कळतं. त्याच रीतीने जेव्हा ॲन वापरला जातो, ॲन ॲपल, तर जेव्हा त्याचं अनेक वचन होतं त्याला आपण द आर्टिकल वापरतो, कारण अनेक वचनाला आपण द आर्टिकल वापरतो. पण प्रोनाऊन्सिएशन जेव्हा ॲन वापरतो तेव्हा प्रोनाऊन्सिएशन आपलं ॲपल आहे, अनेक वचन असेल तेव्हा दी ॲपल्स म्हणतो आपण. अदरवाईज द मँगोज, काय म्हणालो, द मँगोज. बघा लक्षात घ्या, उच्चार पण महत्वाचा, द मँगोज. का तर इथे व्यंजन आहे आणि इथे स्वर आहे, म्हणून प्रोनाऊन्सिएशन काय होणार, दी. दी ॲपल्स आणि द मँगोज, हा डिफरन्स नक्की लक्षात ठेवा मित्रांनो. सिंग्युलर नामाला आपण अ आणि ॲन वापरतो, तर अनेक वचनी नामाला आपण द हा आर्टिकल वापरतो. भ्रम काढून टाका की AEIOU जर त्या नामाच्या सुरुवातीला असेल, या स्वराने सुरुवात होत असेल तर आणि तरच आपण ॲन वापरायचा, ही एकदम पूर्णपणे चुकीचं आहे. उच्चार बघा, उच्चार फार महत्वाचा. आता मी तुम्हाला उच्चाराबद्दल दाखवतो. आता आपण पाहूया की AEIOU हा या स्वराने सुरुवात होत असताना सुद्धा इथे ॲन वापरला जात नाही. पण मी सांगतोय उच्चार हा फार महत्वाचा आहे. जरी व्यंजनाने सुरुवात होत असेल पण त्याचा उच्चार फार महत्वाचा. उच्चार जर अ ने होतो तर आणि तरच एक वचनी नामाला आपण ॲन वापरणार. तर आपण पाहूया. हे काय लिहिलंय मी, आवर. काय लिहिलंय, हवर नाही आहे हे, आवर. मराठीत पण लिहितो, वाचा. काय लिहिलंय, आवर. आवर म्हणतो ना आपण, तो तसा नाही. आवर म्हणजे इंग्लिश मध्ये आहे तास. पण या तासाला, हा एकवचनी तास, त्या तासाला आपण काय वापरणार, ॲन आर्टिकल वापरला. काय प्रोनाऊन्सिएशन आहे, प्रोनाऊन्सिएशन बघायचं आपल्याला, व्यंजन बघायचं नाही आहे मित्रांनो. बघा इथे AEIOU हे आपल्या बऱ्याच शाळांमध्ये शिकवलं जातं. हे अशा पद्धतीने मराठी माध्यमाचे शिकणारे आहेत त्यांचं इंग्रजी कधीच चांगलं होऊ शकत नाही. याकरता एक माझा प्रयत्न आहे हा की आपले जितके पण मराठी बांधव आहेत किंवा मराठी लोक आहेत जे मराठी विद्यालयात शिकलेले आहेत, मराठी माध्यमात शिकलेले आहेत, त्यांच्यामध्ये हा बदल घडणं फार आणि फारच आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्या आयुष्यात खूप फरक करतात. ॲन आवर बघा काय आहे का, AEIOU नाही. काय आहे, एच. हा फरक. आता दुसरं मी तुम्हाला सांगतो, यू. तुम्ही म्हणताय ना, त्यांनी शाळेमध्ये शिकवलं जातं स्वराने सुरू होते ना, तुम्ही ॲन वापरा एक वचनी नामाला. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. काय लिहिलंय मी, ॲन युनिव्हर्सिटी. बरोबर आहे काय, नाही, हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे, जेव्हा पण आपण एखाद्या नामाला उच्चार करतो त्या उच्चार समजून घ्या काय आहे. काय उच्चार आहे याचा, युनिव्हर्सिटी. काय आहे, युनिव्हर्सिटी. काय उच्चार आहे, य ने होतोय मित्रांनो. आणि जेव्हा य ने होतो तेव्हा आपण ॲन वापरू शकत नाही. ॲन चुकीचं आहे. त्या ठिकाणी आपण अ युनिव्हर्सिटी म्हणतो. पण जेव्हा त्याचं अनेक वचन होतो तेव्हा आपण त्याला द युनिव्हर्सिटीज हा अनेक वचन झाला. हे सिटीज मध्ये आपल्याला कळतं की अनेक वचन आहे. अनेक वचनासाठी आपण द म्हणजे प्लुरल नामाला, प्लुरल नाऊनला आपण द आर्टिकल वापरतो. तर मित्रांनो, हा डिफरन्स फार महत्त्वाचा जो मी तुम्हाला इथे हायलाईट केला आहे, हा लक्षात ठेवा. ए अँड द हे आपल्या शाळेत झालेलं आहे पण त्याचा आज खरा अभ्यास आपण आता करतो आहे, कारण की हे फार महत्त्वाचं आहे. ए अँड द, कारण या उच्चारावरती पूर्ण ए अँड द चालतो. लक्षात घ्या मित्रांनो. तर हा डिफरन्स मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता
या ब्लॉगमधून. ही सुरुवात आहे. येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपण असं बरंच काही असं घेऊ की जे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे हे असं आहे. तर नक्कीच आपण सगळ्यांना फायदा होईल, डेफिनेटली फायदा होईल. तर माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा की ज्यांचं इंग्लिश खरंच चांगलं होईल. स्वतःवर ठेवू नका, सगळ्यांपर्यंत जाऊ दे, सगळ्यांना इंग्लिशमध्ये बोलू दे. सिंग्युलरमध्ये ए अँड कशा रीतीने वापरतोय ते पहा. अ मँगो, का तर प्रोनाऊन्सिएशन मने आहे म्हणून मँगो. अ डॉग, प्रोनाऊन्सिएशन कशाने आहे ड म्हणून अ. अँड ॲपल, प्रोनाऊन्सिएशन लक्षात घ्या, प्रोनाऊन्सिएशन ॲनला आपण फक्त उच्चारचाच विचार करायचा, AEIOU चा अजिबात नाही. तर हा डिफरन्स. युनिव्हर्सिटीला आपण अ वापरतो, ॲन वापरत नाही. आवर ए चालाय पण प्रोनाऊन्सिएशन अ नाही आहे म्हणून तिथे ॲन. तर मित्रांनो हे होतं सिंग्युलर नाऊनबद्दलची माहिती, जिथे ए ॲन कशा रीतीने वापरायचा. आपण पुढे जाऊ आणि प्ल्युरल बघू कशा रीतीने वापरला जातो. तर प्ल्युरल याच आपल्याला एक्झाम्पल्समध्ये जे आपण शब्द घेतलेले आहेत, जे आपण नाम घेतले आहेत त्यांना आपण पाहूया. मँगो, मँगोचं होणार द मँगोज. काय होणार द मँगोज. अ डॉग आहे त्याचं काय होणार द डॉग्स. काय होणार द डॉग्स. अँड ॲपल आहे त्याचं काय होणार द. इथे द वापरलाय पण उच्चार अ नाही आहे म्हणून ह्याला आपण म्हणणार दी ॲपल्स. काय म्हणणार दी ॲपल्स. युनिव्हर्सिटीला द युनिव्हर्सिटीज. एन आवरला दी आवर्स. दी आवर्स का तो उच्चार अ ने होतोय म्हणून काय म्हणणार दी. म्हणजे सूर्य. त्याच्यानंतर द मून म्हणजे चंद्र. हे आपल्या माहितीमध्ये असलेले एकच आहेत त्यामुळे आपण त्यांना द हा आर्टिकल वापरला आणि स्पेसिफाय केलं की हे जगातलं एकमेव आहे. अजून एक एक्झाम्पल मी घेतो मित्रांनो, हे तुमच्या नॉलेजसाठी आहे. कारण की अर्थ, काय म्हणालो मी अर्थ, त्याचा उच्चार तर अ ने होतोय अर्थ. पण उच्चार जेव्हा येतो तेव्हा त्या गोष्टीचा विचारही करायचा की अर्थ असे किती आहेत जगात, अनेक आहेत. तर आपण इथे ॲन वापरला असता, पण हे जगातलं एकच आहे आपल्या माहितीमध्ये असलेलं म्हणून याला द हा अपवाद आहे, याला द अर्थ म्हटलं जातं. तर मित्रांनो हे आहे ए अँड द चा डिफरन्स. तर कृपया सगळ्यांपर्यंत पोचवा आणि इंग्लिश चांगलं करा. कमेंट करा, मला कळू द्या तुमच्या कमेंटमधून की तुम्हाला कळतं आहे की नाही कळत, किंवा जे काही मी थोडा फास्ट जात असेल तर तेही मला सांगा, म्हणजे मी थोडं स्लो घेईन आणि आपलं इंग्लिश चांगलं करेन. तर मित्रांनो हे आजचं ए अँड द आर्टिकल्स, त्याच्यामधला डिफरन्स आणि इंग्लिशमध्ये असलेला हा डिफरन्स तुमच्यापर्यंत पोचवला आहे मी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.